लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे। लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये वारंवार बदल केले जात आहेत आणि आता या निकषांच्यानुसार लाडकी बहीण लाभार्थ्यांची पडताळणी केली जाते। त्या अंतर्गत गेल्या 1 महिन्यात लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांमध्ये 5 लाखांची घट झाली आहे। आता नवनवे निकष येतील आणि ही संख्या अत्यंत कमी होईल असं विरोधक म्हणतात आणि हा तर धोका आहे असंही विरोधक म्हणतात। घडतंय काय बघूया। लाडकी बहीण लाभार्थ्यांमध्ये मोठी घट। एका महिन्यात 5 लाख लाभार्थी घटले। हळूहळू बरेच लाडक्या बहिणीच्या योजनेतून गाळण्यात आले। विरोधकांकडनं सरकारवर हल्लाबोल। सरकारला त्यावेळेस याच्यातले धोके आणि त्रुट्या का माहिती नव्हत्या। विधानसभेच्या निवडणुकीत लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली। या योजनेमुळे महायुतीला निवडणुकीत मोठं यशही मिळालं। विधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर काही दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेचे उर्वरित पैसेही मिळाले, तर लवकरच 2100 रुपये मिळतील असं सांगितलं जातंय। मात्र त्यापूर्वीच योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये एका महिन्यात 5 लाखांची घट झाल्याची माहिती मिळते। लाडक्या बहिणींचे निकष वारंवार बदलत असल्यानं हा आकडा कमी झाल्याचं बोललं जातंय। ज्या महिलांकडे किंवा ज्यांच्या घरात 4चाकी वाहन असेल अशा लाडक्या बहिणींचे अर्ज थेट बाद होणार असून त्यांचं नाव योजनेतनं वगळलं जाईल। त्यामुळे अशा महिलांची धाकधूक वाढली आहे। डिसेंबर 2024 मध्ये लाभार्थी महिलांची संख्या 2,46,00,000 इतकी होती। मात्र जानेवारी महिन्यात लाभार्थी महिलांचा आकडा 2,41,00,000 पोहोचल्याची माहिती आहे आणि याच मुद्द्यावरनं सरकारवरती विरोधकांनी निशाणा साधला। हळूहळू बरेच लाडक्या बहिणीच्या योजनेतून गाळण्यात आले। सरकारच्या तिजोरीत पैसे नाही आहेत। निवडणुका संपलेल्या आहेत। बहिणींनी मतं दिलेली आहेत। 1500 रुपये 3 महिन्याचे त्यांना पोचलेले आहेत, पण आता पैसे नाही आहेत। त्याच्यामुळे जेवढं त्यांना हे ओझं कमी करता येईल तेवढं ते करतील। माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये लाभार्थ्यांमध्ये घट कशामुळे झालेली आहे, थोडीफार जी घट झालेली आहे कशामुळे झालेली आहे की त्याच्यामध्ये नियम आहे की 65 वर्षावरचं व्यक्ती चालणार नाही, 4 व्हीलर असलेली व्यक्ती चालणार नाही आणि अनावधानाने किंवा नजरचुकीने ह्या जर महिला भगिनी त्याच्यामध्ये आल्या असतील तर त्या कमी झालेल्या आहेत। जाणीवपूर्वक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना थांबवण्याचा कुठेही हेतू नाही, ती आहे तशीच चालू राहणार आहे। दरम्यान सत्ताधारी मात्र निकषात कोणतेही बदल झालेले नाहीयेत असं सांगतायत। आधीच्या निकषांनुसार ज्या महिला पात्र नाहीयेत त्यांच्यावरती अपात्रतेची कारवाई होत असल्याचं सांगितलं जातं। तर सरकारला हे आधी का सुचलं नाही असा टोला नाना पटोलेंनी लगावला। जे लाभार्थी आहेत ते नियम बघितल्याच्या नंतर त्यांना जेव्हा कळतंय की आपल्याकडनं चूक झाली ते स्वतःहून विड्रॉल होत आहेत। त्याच्यातनं कोणताही त्या निकषांमध्ये पात्र ठरलेला एकही लाभार्थी त्या योजनेपासून वंचित राहणार नाही। लाडकी बहीण योजना आम्ही सगळ्यांनाच चालू करतोय असं सरकारने जाहीर केलं होतं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं, सगळ्यांनी घेतलं। महाराष्ट्रातल्याच नव्हे तर बांगलादेशच्या महिलांनी या योजनेचा फायदा घेतला। सरकारला त्यावेळेस याच्यातले धोके आणि त्रुट्या का माहिती नव्हत्या। सध्या राज्यातल्या ज्या महिलांच्या नावे 4चाकी वाहनं आहेत अशा जवळपास 8.5 ते 10 लाख वाहनधारकांची जिल्हानिहाय यादी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना पाठवली गेली आहे। त्या यादीतील महिलांच्या नावावरचं वाहन सध्या त्यांच्याकडे आहे की नाही याची पडताळणी अंगणवाडी सेविका करतील। लाडक्या बहीण योजनेमध्ये जे निकष सुरुवातीपासून लावले होते त्याच निकषाच्या आधारे जर त्याचा कोणी गैरफायदा घेऊन पैसे जर घेतले असतील तर त्या संदर्भात राज्य शासनाच्या वतीनं निवेदन प्रकाशित करण्यात आलेलं आहे की अशा प्रकारे चुकीच्या मार्गाने जर कोणी पैसे घेतले असेल तर ते शासनाला परत द्यावे। 8 दिवसात पडताळणी पूर्ण करून अहवाल पाठवावा असे आदेश महिला आणि बालविकास विभागाने दिलेले आहेत। त्यामुळे पुढच्या 8 दिवसात लाभार्थ्यांचा आकडा आणखी कमी होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।